नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. तर आता इथे मी गॅस लावून घेते आणि गॅसवर हे दुधाचा पातेले ठेवते. आता दुधाला चांगली एक उकळी येऊ देते. दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत आता मी यामध्ये ही साखर ऍड करते आणि साखर ही विरघळून घेते. नंतर टाकू यामध्ये केसरच्या 2 काड्या. नमस्कार मित्रमैत्रिणी, तुझ्या सोम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत शेवयापासून गोडसी खीर कशी बनवायची. तर खूपच चविष्ट. त्यासाठी इथं मी अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि इथं शेवया घेतलेल्या आहेत. साजूक तूप घेतलेलं आहे. इथे साखर, 2 वेलायची, 2-4 काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे आणि मनुका. चला आता पटकन आपण रेसिपी सुरू करू. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. दुधामध्ये साखर विरघळेपर्यंत आपण शेवया थोड्या भाजून घेऊ. शेवया जरी भाजलेल्या असल्या तरी पण याला 2 मिनिटं थोडं परतून घ्यायचं, कारण छान असं टेक्स्चर येईल याला. आणि शेवई जर भाजली नसेल तर सुक्या मेवाच्या अगोदर ह्या शेवया भाजून घ्यायच्या. आता शेवया भाजून तयार झालेल्या आहेत. आता गॅस बंद करून घेते. दुधाला पण उकळी आलेली आहे आणि दूध पण आपलं असं घट्टसर झालेलं आहे, आटलेलं आहे. आता ह्या दुधामध्ये ही शेवया व सुकामेवा टाकून दे. आणि याला परत आता 10 मिनिटं शिजू द्यायचं. पाहू शकता 10 मिनिटांनंतर आपली अशी खीर तयार आहे. आता मी गॅस इथं बंद करून घेते. शेवया ह्या खिरीमधल्या शिजल्या का नाही हे कसं ओळखायचं, तर आपल्या शेवया वरी आल्या की तरंगून तर समजायचं आपली खीर इथं तयार झालेली आहे. शेवयाची खीर आणि टम्म फुगलेली पुरी, वा काय मस्त लागते ना खायला. खूपच चविष्ट पण लागते ना. तुम्ही पण अशी एकदा बनवा शेवयाची खीर आणि कशी झाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. चला तर आज आपण बघणार आहोत शेवयापासून गोड खीर कशी बनवायची. तर कोणी अचानक पाहुणे आले, डोक्यात विचार नाही काय बनवायचं गोडधोड, तर अशी शेवयाची खीर खूपच चविष्ट लागते ना, पाहुण्यांना पण आवडेल. कशी वाटली खिरीची रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा. एक महत्वाची गोष्ट, खात पेत राहा.